श्री स्वामी समर्थ. माझा स्वामींपर्यंत प्रवास कसा झाला किंवा माझ्या बोलण्यावर कोणाचा प्रभाव आहे हे जरा मला तुम्हाला सांगायचं आहे. खूपच महत्त्वाचं आहे आणि माझे व्हिडिओज बघण्यापूर्वी तुम्हाला ह्याची माहिती असायला हवी. म्हणून मी आज माझं मन उलगडणार आहे तुमच्यासमोर की माझ्यावर, माझ्या बोलण्यावर कोणत्या गुरूंचा प्रभाव आहे. तर आज मी हे तुम्हाला सांगणार आहे आणि मी हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे अर्थातच सेवाभावनेने व्हिडिओज बनवून माझे विचार मांडत असते. परंतु ह्या सेवाभावनेचा आणखी पुढे विचार केला आणि समजलं की जर व्हिडिओज करून जे रिटर्न्स पुढे मिळतील, जर मिळाले तर त्याचा उपयोग जर गरजवंतांसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी केला तर सोन्याहून पिवळं होईल. काहीतरी समाजासाठी करावं, देशासाठी करावं, धर्मासाठी करावं हे मला पूर्वीपासूनच वाटत आलं, पण कधी ती संधी मिळाली नाही. आज हा यूट्यूबनी मला इतका चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे ना, म्हणजे सगळ्यांना चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. आपल्या मनातलं जे काही आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही प्रत्यक्ष समोर असताना वगैरे, तर ते आपण अप्रत्यक्षपणे कसं सांगावं ह्यासाठी मी यूट्यूबचे खरोखरच खूप आभारी आहे की मला खरंच खूप छान वाटतं की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, जिथे मी मोकळेपणाने सगळ्यांशी गप्पा मारू शकते. कोणत्या विषयावर, म्हणजे धार्मिक, राजकीय किंवा कोणत्याही विषयावर मी अगदी न घाबरता बोलू शकते. तर यासाठी मी पुन्हा एकदा यूट्यूबचे आभार मानते आणि या भावनेपोटी मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करते की तुम्ही व्हिडिओजना लाईक्स नक्की द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आधी मी सांगत होते की लाईक्स नाही केले तरी चालतील, पण ह्या व्हिडिओज करण्यानंतरचे जे रिटर्न्स मिळतील त्याचा जर फायदा धार्मिक कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी, विधायक कार्यासाठी होणार असेल तर तुम्ही लाईक्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे करायला अजिबात विसरू नका. असं करून अप्रत्यक्षपणे तुमचाही सहभाग होईल ह्या विधायक कार्यासाठी आणि हे तुम्हालाही आवडेल नक्कीच. आता आपण व्हिडिओ सुरू करूया. बघा, प्रत्येकाचे कोण ना कोण गुरु असतातच म्हटलं एवढ्यासाठी म्हणते की बघा, दत्तगुरूंचे 24 गुरु होते, अगदी मुंगीपासून सापापर्यंत. मग आपले किती असतील? ह्या लाईफमध्ये ना आपल्याला मार्गदर्शन करणारा, चांगली शिकवण देणारा हा प्रत्येकजण गुरुच असतो. काही आपल्या कायम स्मरणात राहतात तर काहींना आपण विसरूनही जातो. माझं म्हणाल तर प्रथम गुरु दत्तगुरू हे सर्वांचेच आद्यगुरू आहेत, कारण हे प्रत्येक जन्मामध्ये आपल्याबरोबर असतात. ह्याच जन्मात नाही, आधीच्या कितीतरी जन्मापासून ते आपल्याबरोबर आहेत. कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, सजीव असो, निर्जीव असो, दत्तगुरू हेच आद्यगुरू असतात. ते कोणी मानो किंवा न मानो, पण ते असतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे कोणीही कोणत्याही मार्गाने उपासना केली, सेवा केली तरी ते एका निर्गुण निराकार केशवापर्यंतच पोहोचते. आपल्याला असं वाटतं की वरती कुठेतरी हिंदूंच्या देवांचं डिपार्टमेंट असेल, मुस्लिमांचं दुसरं डिपार्टमेंट असेल, ख्रिश्चनांचं आणखी एक डिपार्टमेंट असेल. अशा कितीतरी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्स असणार, पण असं नाही आहे.
कोणीही कोणत्याही पद्धतीने आपल्या आराध्याला आळवले तरीही ते पोचणार शेवटी त्यालाच, केशवालाच. आणि ह्याचा संदर्भ सुद्धा गुरुचरित्रामध्ये लागतो. एका हिंदू व्यक्तीला आपल्या कर्म सिद्धांतानुसार पुढल्या जन्मी मुस्लिमाच्या घरी जन्म घ्यावा लागतो. गुरुचरित्र तर खूप सॉलिड आहे, एकदम सॉलिड, म्हणजे पूर्ण कायापालट करण्याचं सामर्थ्य यात आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं आपल्याला माहीतच आहे. तरी मी गुरुचरित्रावरून माझं कायापालट कसा झाला किंवा माझ्यात बदल कसा झाला ह्याच्यावर पण मी एक व्हिडिओ तयार करेल, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी सगळंच नाही बोलू शकत, नाही तर खूप वाढेल व्हिडिओ. माझ्या बोलण्यावर किंवा आध्यात्मिक म्हणा, सामाजिक, राजकीय जे काही नॉलेज मला मिळाले आहे ना, जे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओजमधून किंवा माझ्या लेखनातून किंवा बोलण्यातून, ते सर्व नॉलेज मला माझ्या गुरूंमुळेच मिळाले. त्यांचे मी कोटी आभारी आहे. खूप आभार मानते मी. जीवनाचं अंतिम सत्य काय आहे, अर्थाला म्हणजेच पैसा, धनसंपत्ती ह्याला आपण खूप इम्पॉर्टन्स देतो, पण आपण अंतिम ध्येय काय असावं ह्याचा विचार करत नाही. भवसागरामध्ये तरून जाण्यासाठी अर्थ हा पुरुषार्थ आवश्यक आहेच, पण तो आवश्यकतेनुसारच अमर्याद नाही. अंतिम ध्येय फक्त त्या केशवापर्यंत पोहोचणे त्या केशवापर्यंत पोहोचणे हेच आहे, आणि हेच असायला पाहिजे. पण ते पोचायचं कसं त्याच्यापर्यंत, तर सात्विक समाधान मिळवून. म्हणजे आपण आपल्यामध्ये सगळे षड्रिपू घेऊन त्याच्याकडे जायचं नाही आहे. जे षड्रिपू आहेत, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण ते सांगितलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षड्रिपू आहेत ना, हे मर्यादित ठेवून नंतर आपण त्याच्याकडे जायचं आहे, पूर्ण सात्विक समाधानी होऊन. कितीही संकट असली, कितीही काही प्रॉब्लेम्स असले तरीही आतून समाधानी राहायचं, आणि हे समाधान घेऊनच आपण वर जायचं आहे त्याच्याकडे. असं सात्विक समाधान मिळवून त्याच्याकडे जाणे म्हणजेच जीवाचे शिवाशी होणारे मिलन. आपण तिकडूनच आलेलो असतो, शिवाकडून जीवापर्यंत आपला प्रवास असतो, आणि आपल्याला जीवाकडून शिवापर्यंतचा प्रवास करायचा असतो. आणि हे मला माझ्या गुरूंनी शिकवलं. हे जे नॉलेज आहे ते मला माझ्या गुरूंनी दिलं. अशा गुरूंना मी अमर्याद नमन करते. जे त्या नॉलेज, जे ज्ञान मला आहे, कोणाला किती नॉलेज असलं तरी ते कमीच असतं. कोण म्हणेल की मला खूप नॉलेज आहे, भरपूर आहे, पण चूक, त्याला तेवढं नॉलेज नाही. ज्ञान हे खूप अमर्याद आहे. पूर्ण ज्ञानी कोणीही नाही. जर तो म्हणत असेल की मी पूर्ण ज्ञानी आहे, त्याला कितीही ग्रंथ वाचता येऊ दे, कितीही वेदांचं नॉलेज असू दे, त्याला कसलंही नॉलेज कितीही असू दे, पण तरी तो खूप परिपूर्ण ज्ञानी नाही, कोणीच नाही. त्यामुळे मी सुद्धा खूप ज्ञानी आहे असं नाही आहे, पण मला जे ज्ञान मिळालं माझ्या गुरूंपासून, मी जे समाधानी आतून मी जी सात्विक जे समाधान मिळतं आहे ना मला, ते मला असं वाटतं मी कुणाला तरी द्यावं, ते दुसऱ्यानेही मिळवावं असं मला वाटतं. म्हणून मी सगळं मांडते तुमच्यासमोर. मी जे काही बोलते, व्हिडिओज बनवते, त्या गुरूंचा बोध आहे.
कोणाची कॉपी केलेली नाही आहे. मुळात मला कोणाची कॉपी करायला आवडतच नाही. स्वतःचा ब्रँड असायला पाहिजे असं मला वाटतं. असो, तर प्रथम गुरु दत्तगुरू, त्यानंतर अर्थातच आपली आई. आपली आई हा आपला एक हळवा गुरु असतो, जिला आपण इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं बऱ्याच वेळा, जी आपल्याला पोटात असतानापासूनच शिकवायला सुरुवात करते, जिचे उपकार आपण कोणत्याही जन्मी फेडू शकत नाही, कारण तिच्या उदराचा आधार तिने आपल्याला जन्माला येण्याआधीच दिलेला असतो. ह्या आईबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे. ह्या गुरुबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण तिने खूप नॉलेज दिलं. माझ्या आईने मला देवाबद्दल म्हणजे नॉलेज नाही पण देवाची ओढ कशी असावी ना, ते माझ्या आईने मला शिकवलं. ती अगदी वेडी होऊन देवळात जायची देवाला भेटायला, कोणत्याही वेळी पण जाणारच. त्यामुळे देवाला कसं भेटावं, कोणत्या ओढीने भेटावे तिने मला शिकवलं. मी अर्थात तशी धावाधाव नाही करत तिच्यासारखी, की प्रत्येक वेळी मंदिरात जाणारच असं नाही करत, पण तरीही तिने मला देव काय हे शिकवलं. त्यामुळे त्या आईचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. अशा ह्या प्रेमळ आईला सुप्रेम आदरांजली. त्यानंतर माझे सद्गुरू बापू, अनिरुद्ध बापू, ज्यांनी मला स्वामींकडे आणून ठेवलं. जे म्हणतात की स्वामी हेच तुमचे आजोबा आहेत, ज्यांच्या वाणीचा प्रभाव, बोलण्याचा, वागण्याचा प्रभाव माझ्यावर आत्यंतिक आहे. त्यांचेही मी उपकार कधीच फेडू शकत नाही. ते एक मानवधारी सद्गुरू आहेत माझे. ह्यानंतर येतात ते अर्थातच आपले स्वामी अर्थातच दत्तगुरू. कसं आहे पहा, दत्तगुरूंपासून सुरुवात होऊन पुन्हा दत्तगुरू मिळणं, खरंच आपल्याला आज बापू किंवा स्वामी किंवा दोन्ही समजले आहेत किंवा समजले पुढे समजले, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. हे गुरु मला मार्गदर्शन करतातच, परंतु मी आणखीही एका गुरूंचा आवर्जून उल्लेख करेल, ते म्हणजे महाअवतार बाबाजी. आणि ह्यांची ओळख मला स्वामींनी करून दिली. म्हणजे माझा प्रवास बघा कसा झाला. दत्तगुरूंनी मला आई मिळवून दिली. आईनंतर मला मानवधारी गुरु सद्गुरू बापू भेटले. बापूंनी मला स्वामी मिळवून दिले आणि स्वामींनी मला महाअवतार बाबाजी. ह्यांचं नाव, महाअवतार बाबाजींचं नाव जास्त कोणाच्या ऐकण्यात आलं नसावं, पण हे प्रस्थ खूप मोठं आहे. हे कोणते असे तसे बाबा नाही आहेत, कोणते असे तसे म्हणजे आपण म्हणतात कोणते बाबा आहेत ते बाबाजी आहेत, नाही ते तसे नाही आहेत. ते महाअवतार बाबाजी आहेत. त्यांच्या नावातच आहे मोठेपणा, महाअवतार. आपल्यासारख्या हिंदूंना ह्यांची माहिती असायलाच पाहिजे, कारण हे अमर्त्य आहेत. हिमालयामध्ये जे साधू संन्यासी साधक साधना करत आहेत ना, त्यांचे हे मास्टर आहेत. त्यांचं वय 2500 वर्ष असं सांगितलं जातं. 2500 वर्ष असं म्हणतात की श्रीकृष्णाच्या अंतिम क्षणी श्रीकृष्णाने त्यांना बोलवून घेतलं.
आणि त्यांना क्रियायोग शिकवला. ह्या कलियुगामध्ये लोकांच्या DNA ची क्षमता कमी कमी होऊ लागेल. श्रीकृष्णाला बघा, श्रीकृष्णाने जेव्हा देह ठेवला तेव्हापासून कलियुगाची सुरुवातच होणार होती. त्यामुळे श्रीकृष्णाला काळजी त्याच्या भक्तांची किती काळजी आहे त्याला, की त्यांनी महाअवतार बाबाजींना बोलवून घेतलं, क्रियायोग शिकवला आणि कलियुगामध्ये लोकांच्या DNA ची क्षमता कमी होऊ लागेल ना, त्यावेळी DNA कार्यक्षम पूर्ण ॲक्टिव्ह राहण्यासाठी हा क्रियायोग शिकवण्याचं कार्य श्रीकृष्णांनी महाअवतार बाबाजींवर सोपवलं. त्याप्रमाणे आता महाअवतार बाबाजी हिमालयामध्ये प्रकट होऊन त्यांच्या उच्च साधकांना हे नॉलेज देतात, हा क्रियायोग शिकवतात अजूनही. आणि त्यांचे शिष्य इतरांना शिकवतात. ह्यांचा उल्लेख काही आध्यात्मिक पुस्तकांमध्येही आढळतो. मी एक आध्यात्मिक पुस्तक वाचलेलं आहे ज्यात बाबाजींचा उल्लेख आला आणि प्रथम मला समजलं बाबाजी कोण आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे दिव्यस्पर्शी, म्हणजे मी वाचलेलं आहे ते. त्याच्यामध्ये उल्लेख प्रथम मला बाबाजींचा भेटला. दिव्यस्पर्शी कुठे मिळालं तर वाचा, खूप खूप सुंदर आहे. हे वरील माझे सर्व अत्यंतिक प्रेमळ आणि काळजी वाहणारी गुरु म्हणजेच माझं सर्वस्व आहेत. ह्यांचे वेगवेगळे व्हिडिओज बनवण्याचा मी पुढे प्रयत्न करेल. ह्यांचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे. ह्या सर्वांचे विचार घेऊनच मी व्हिडिओज बनवते आणि म्हणूनच हे व्हिडिओज वेगळे असतात. तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये हे जाणवत असेलच, नवीन माहिती असणार आहे.